आता आपण प्रश्न क्रमांक 10चे प्रश्नोत्तर पाहूया. प्रश्न पहिला, अफजल खानाने कोणता विडा उचलला? उत्तर, अफजल खानाने शिवाजी महाराजांना पकडण्याचा अथवा त्यांची हत्या करण्याचा विडा उचलला. प्रश्न क्रमांक 2, अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले? उत्तर, शिवाजी महाराज म्हणाले, आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा, माँसाहेबांच्या आज्ञात वागा, स्वराज्य वाढवा, प्रजा सुखी करा, आम्ही निघालो, असे म्हणाले. प्रश्न क्रमांक 3, प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानाने शिवरायांना कोणता निरोप दिला? उत्तर, अफजल खानाने निरोप पाठवला की तुम्ही माझ्या मुलासारखे आहेत, मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदारकी देवितो. प्रश्न चौथा, शिवरायांसोबत कोण अंगरक्षक होते? उत्तर, शिवरायांच्या सोबत वकील पंथाजी गोपीनाथ, जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड आणि सिद्दी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक होते. प्रश्न क्रमांक 5, शिवराय खानाच्या भेटीसाठी कसे तयार झाले? उत्तर, शिवरायांनी पायात सुरवार चढवली, अंगात चिलखत घातले, त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला, डोक्यात जिरेटोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली, त्यात हाताच्या अस्तनेत बिचवा लपवला, सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. आता आपण पाहूया पान नंबर 38 वरील प्रश्न क्रमांक 11. कोष्टकात दिलेल्या पात्रांविषयी लिहा. या 2 तक्ते दिलेले आहेत. पहिल्यात शिवराय आणि दुसऱ्यात अफजल खान. सर्वात अगोदर आपण शिवरायांविषयी जाणून घेऊया. शिवाजी महाराज खूपच धाडसी आणि हिंमतवान राजा होते. त्यांनी नेहमी प्रजेचा विचार केला आणि त्यांच्या हिताचे कार्य केले. शिवाजी महाराजांना हिंदू स्वराज्याचे स्थापक मानले जाते. आता जाणून घेऊया अफजल खानविषयी. अफजल खान कपटी आणि ताकदवर सुभेदार होता. त्याने शिवरायांना मारण्याचा विडा उचलला होता. तो आदिलशहाच्या दरबारातील मुख्यमंत्रीसुद्धा होता. प्रश्न क्रमांक 12, खालील वाक्य वाचा. क्रिया झाली असेल तर भूतकाळ, क्रिया होण्याची बाकी असेल तर भविष्यकाळ व क्रिया घडत असेल तर वर्तमान काळ असे शब्द वाक्याच्या समोर लिहा. पहिलं, तृप्तीने पांढरा दुपट्टा अंथरला होता, भूतकाळ. दुसरं, आई स्वयंपाक करीत आहे, वर्तमान काळ. तिसरं, धीरज मित्रांसोबत बागेत खेळणार, भविष्यकाळ. चौथं, काल खूपच पाऊस पडला, भूतकाळ. पाचवं, पक्षी आकाशात उडत आहे, वर्तमान काळ. सहावं, मुलांनी अभ्यास केला होता, भूतकाळ. सातवं, चांदणी ढगांसोबत बोलत आहे, वर्तमान काळ. आठवं, प्रतापगडाच्या प्रवासासाठी आम्ही जाणार, भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 13, तुम्हाला हा प्रश्न वाचून फक्त शब्द लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण प्रश्न क्रमांक 14 सोडवूया. कंसात शब्द दिले आहेत. वाक्यात ते शब्द कुठे बसतात ते पहा व योग्य ठिकाणी त्या शब्दांचा वापर करून तुलना करा आणि आपल्या मित्रांना वाचून दाखवा. उदाहरणार्थ, उंच, ठेंगणा. आकाश व रुपेश सारखे उंचीचे आहेत, आकाशपेक्षा जयेश ठेंगणा आहे. प्रश्न पहिला, कंसात जाड, बारीक. डायनासोरचे पाय तर खोडासारखे जाड आहेत, त्यासमोर हरणाचे पाय अगदी वेडूच्या काठीसारखे बारीक आहेत. दुसरं, कंसात महाग, स्वस्त. फ्रॉक व शर्टची किंमत महाग आहे, त्यापेक्षा पॅन्ट ही स्वस्त किमतीत आहे. तिसरं, कंसात जवळ, लांब. भरतचे घर समीरच्या घरापासून लांब आहे, पण राधाचे घर समीरच्या घराजवळ आहे. चौथं, कंसात लांब, रुंद. साबरमती नदी गुजरातमधील सर्वात लांब नदी आहे, पण नर्मदा नदीपेक्षा रुंदीला कमी आहे. पाचवं, कंसात लहान, मोठे. वडाचे झाड मोठे आहे, डाळिंबाचे झाड लहान आहे, त्या दोघांपेक्षा तुळशीचे रोप लहान आहे. सहावं, कंसात जास्त, कमी. गायत्रीला इंग्रजी विषयात जास्त गुण आहेत, गणित विषयात कमी गुण आहेत, त्या दोन्ही विषयांपेक्षा मराठीत सर्वात जास्त गुण आहेत. सातवं, थंड, गरम. कॉफी थंड होती, चहा गरम होती, त्या दोघांपेक्षा बदाम शेक फारच स्वादिष्ट होता. प्रश्न क्रमांक 15, माहितीच्या आधारे सांगा दिलेली वाक्य खरी आहेत की खोटी. पहिलं, सलीमजवळ 20, सचिनजवळ 50 आणि सोमनाथजवळ 35 रुपये आहेत. सचिनजवळ सर्वांपेक्षा जास्त रुपये आहेत, सलीमजवळ सर्वात कमी रुपये आहेत, सोमनाथजवळ सलीमपेक्षा कमी रुपये आहेत. तर यात
पहिलं वाक्य बरोबर येईल, दुसरं वाक्य पण बरोबर येईल, परंतु तिसरं वाक्य चुकीचं आहे. दुसरा प्रश्न, सरबतच्या एका ग्लासात प्रज्ञाने 1 चमचा, गीताने 4 चमचे आणि सरिताने 2 चमचे साखर घातली. प्रज्ञाचे सरबत प्रमाणात गोड असेल, गीताचे सरबत अगदी फिकट लागेल, सरिताचे सरबत मापाप्रमाणे गोड बनेल. तर यात पहिलं वाक्य चुकीचं आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे, परंतु तिसरं वाक्य बरोबर आहे. पान नंबर 40 वरील प्रश्न क्रमांक 3. मयूरला 10 वाक्य लिहिण्यास 10 मिनिटे लागतात, जेव्हा अल्पेशला 8 मिनिटे आणि ईशानला 9 मिनिटे लागतात. पहिलं वाक्य, ईशानची लिहिण्याची गती जास्त आहे. दुसरं, अल्पेशची लिहिण्याची गती कमी आहे. तिसरं, ईशानपेक्षा मयूर गतीने लिहितो. हे तिघंही वाक्य चुकीचे आहेत. प्रश्न चौथा, भीमने एकासोबत 20, अर्जुनने 5 आणि नकुल सहदेवने 2-2 लाडू खाल्लेत. पहिलं वाक्य आहे, पांडवांमध्ये सर्वात जास्त लाडू भीमने खाल्ले. हे वाक्य बरोबर आहे. अर्जुनापेक्षा सहदेवने जास्त लाडू खाल्ले. हे वाक्य चुकीचं आहे. नकुलने सर्वात कमी लाडू खाल्ले. हे वाक्य बरोबर आहे. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या क्रिया कशा कराल? तुमचे शिक्षक काय सूचना देतात? कंसात दिलेलं आहे, हळू, मोठ्याने, पटकन. उत्तर येईल, पटकन लिहा, मोठ्याने वाचा, हळू बोला. दुसरा प्रश्न, घरातील वडीलधारी तुम्हाला काय सांगतात? कंसात दिलेलं आहे, कमी, सांभाळून, चावून चावून. उत्तर येईल, चावून चावून खावे, सांभाळून बोलावे, कमी बोलावे. प्रश्न क्रमांक 3, तुम्ही खेळायला निघाले की आई कोणती सूचना देते? कंसात, सांभाळून, शांतीने, हळूवार. उत्तर आहे, सांभाळून खेळ, हळूवार बसणे, शांतीने बोल. प्रश्न क्रमांक 4, ज्याला गाता येते तो काय करेल? कंसात, मोठ्याने, हळूहळू, सूरतालात. उत्तर येईल, हळूहळू गाणार, सूरतालात गाणार, मोठ्याने गाणार. प्रश्न 5, तुमचा आवडता प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही कशा रीतीने उत्तर देणार? कंसात दिलेलं आहे, पटकन, स्पष्ट, व्यवस्थित. उत्तर येईल, पटकन बोलेल, व्यवस्थित सांगेल, स्पष्ट लिहिले. प्रश्न 6, लोक कशा रीतीने हसतात? कंसात दिलेलं आहे, हळूहळू, खडखडून, मोठ्याने. उत्तर येईल, हळूहळू हसतील, मोठ्याने हसतील, खडखडून हसतील. पुढचा प्रश्न आहे, काय कराल, कसे कराल? उदाहरण, सांभाळून, वाहन चालवावे, रस्त्यावर चालावे. पहिला प्रश्न आहे, लक्षपूर्वक, गोष्ट ऐकावी. दुसरं, युक्तीने, उखाणं सोडवावे. तिसरं, हळूवार, वाहन चालवणे. चौथं, जास्तीत जास्त, अभ्यास करणे. 5वं, निरीक्षण करून चित्र पाडणे. 6वं, सावधगिरीने काम करावे. पुढचा प्रश्न, तुम्ही अशा वेळी काय कराल? उदाहरण, तुमच्या मित्रांसोबत चालताना मित्र पुढे गेला, तुम्ही मागे राहिले, तुम्हाला त्याला गाठायचे आहे, तर तुम्ही काय कराल? उत्तर आहे, झपाट्याने चालेल. प्रश्न पहिला, परीक्षेचा पेपर पूर्ण होण्यास 10 मिनिटे बाकी आहेत आणि 2 प्रश्नांची उत्तरे लिहिण्याचे बाकी आहेत, तर कसे लिहिणार? उत्तर येईल, पटकन लिहिणार. प्रश्न दुसरा, तुम्ही नवे कपडे घातले आहेत व रस्त्यावर चिखल आहे, तर तुम्ही कसे चालाल? उत्तर आहे, सांभाळून चालेल. प्रश्न तिसरा, तुमची छोटी बहीण पाळण्यात झोपली आहे, तर तुम्ही कशा रीतीने झोका देणार? उत्तर येईल, हळूहळू देणार. प्रश्न चौथा, तुमचा लहान भाऊ रडत असेल, तर तुम्ही त्याला कशा रीतीने समजवणार? उत्तर येईल, खेळणी देऊन समजवणार. प्रश्न 5, तुमची आज परीक्षा आहे आणि तुमच्या घरात लग्न प्रसंग आहे, तेव्हा तुम्ही काय कराल? उत्तर येईल, अगोदर परीक्षा देऊ, मग लग्न प्रसंगात जाऊ. प्रश्न 6, क्रिकेट खेळण्यासाठी तुमच्याकडे साधन नाही, मग तुम्ही खेळ कसा खेळाल? उत्तर येईल, बडवणी आणि कागदाचा चेंडू बनवून खेळू. प्रश्न 7, रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर केळ्याची साल पडलेली आहेत, तुम्ही काय कराल? उत्तर येईल, कचरापेटीत टाकू. प्रश्न 8, तुम्हाला मामाकडे जायचं आहे पण रस्ता माहीत नाही, मग तुम्ही कसे पोहोचाल? उत्तर येईल, गुगल मॅपच्या मदतीने पोहोचू. प्रश्न 9, मित्राला सायकल शिकायची आहे, त्याला तुम्ही कशी मदत करणार? उत्तर येईल, कॅरीवर बसून त्याला योग्य मार्गदर्शन देऊ. प्रश्न 10, लहान बहिणीला सुंदर अक्षर काढण्यासाठी तिला काय काय सांगाल?
उत्तर येईल हळूहळू लिहिणे, वडणदार अक्षर काढणे.